वादळ इथे संपलं असंच म्हणावं लागेल. विकेट प्राप्त केली आणि अर्थात 13 ला पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. मावळ तालुक्यातील मावळ आयकॉन निलेश ढगे मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. नुकतेच पार पडलेली स्वराज्य चषक आणि त्या स्वराज्य चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून निलेश ढगेनं टू व्हीलर बाईक पटकावली आहे. तोच निलेश आज मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला भेटतोय. लागोपाठचे दोन आपण पाहतोय. या आधीच्या 2 वर्षांमध्ये लागोपाठचे मॅन ऑफ द सिरीज हा किताब निलेश ढगेने मिळवलाय. संघाला मात्र चॅम्पियनही बनवले. आज मात्र या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी तो करताना पाहायला भेटणार आहेत. मैदान बदललंय आणि मैदान बदलल्यानंतर या मैदानावरती त्याची बॅटिंग बॉलिंग कशा प्रकारे असेल तेही पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक राजांना एक विनंती असेल, खेळाडूंना देखील एक विनंती आम्ही करतो की मैदानामधून कोणी टू व्हीलर बाईक घालणार नाही. मैदानाच्या कडेने घालू नका. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर भिंतीच्या पलीकडून एक रस्ता आहे, तिकडून तुमची दुचाकी 4 व्हीलर गाडी पाठीमागे घेऊन आलात तरी चालेल. सर्व प्रेक्षक राजांना देखील एक विनंती आहे, जर चेंडू तुमच्या जवळपास असेल तर तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत चला. धन्यवाद. ओ टू यू कॉम्बॉक्स. निलेश ढगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. खरं तर या मावळची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने अनेक वर्ष मैदानात त्याने गाजवलेली आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ करण्यासाठी जाणला जातो, परंतु अगदी त्याच वेळेला धनंजय दळवी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. धावा बनवावा लागतील. 104चा पाठलाग येणार. 42 बॉल 91 ची आवश्यकता. 42 चेंडू आणि 91 धावा. विनीत माळी जर का मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर अशक्य ते शक्य करतील विनीत माळी असंच म्हणावं लागेल. तो धावा गोळा करू शकतो. यावेळेला डाऊन द ग्राउंड. वॉट अ ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. थँक्यू. डाऊन द ग्राउंड. काय फटकेबाजी करतोय विनीत माळी. षटकाराला 19 बनल्या. अक्रॉस गेलाय फाईन लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट. आणखीन एक दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये विनीत माळीच्या बॅटीतून एक षटकार एक चौकार येताना पाहायला भेटतोय. धनंजय दळवी याच्यावरती मात्र आक्रमण चढवण्याचं काम आयकॉन मैदानामध्ये करताना पाहायला भेटतोय. एका बाजूनं धनंजय आहे, दुसऱ्या बाजूनं विनीत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 104 धावींचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे आणि 104 धावींचा पाठलाग करत असताना सलामीचा फलंदाज मुन्ना बाद झाल्यानंतर पूर्णपणे डाव सावरण्याचं काम मैदानामध्ये आयकॉन विनीत माळी करताना पाहायला भेटतोय. 6 चेंडू आणि 19 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पहिल्या 2 मध्ये 10 आल्यात. हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. महत्वाचा बॅटर. 7 बॉल 19 धावांची खेळी विनीत माळीची संपली. आयकॉन बाद. चांगला झेल मैदानामध्ये आपण पाहतोय. आकाश दाभडेच्या द्वारे टिपला जातोय. अप्रतिम यष्टीरक्षक करताना पाहायला भेटतोय. मावळ तालुक्यातील असणारा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून आकाश दाभडेचे नाव घेतलं जातं आणि आज आपण पाहतोय एक अप्रतिम आयकॉनचा चांगला झेल मैदानामध्ये टिपण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. विनीत बाद होतोय. चांगली बॅटिंग करून तो त्या ठिकाणी बाद होतोय. तर नवीन बॅटर मैदानाचा ताबा घेतोय शंभू, जो मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. सातत्याने लोणावळा परिसरामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण करणारा खेळाडू आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी चांगली केली यादीच्या डावामध्ये. आता बॅटिंग मैदानामध्ये करावं लागेल, तेही पाहणं महत्वाचं आहे. ऋषी सर, आपण म्हणतो ना विकेट गेल्यानंतर धावा थांबतात, कारण क्रिकेटचं एक पूरक समीकरणच राहिलंय. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो. अगदी त्याच वेळेला ज्या संघाकडे विकेट कमी ना त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी. आता हा जो प्रेशर आहे ना तो निलेश ढगेवरती जास्तीचा क्रिएट होणार आहे, कारण तो जास्तीची जिथे जोखीम पत्करू शकत नाही मोठे फटके खेळण्यासाठी. त्याला ठाऊक आपल्याकडे तितक्याशा विकेट कमी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, जिथे मैदानावरती शंभू मात्रे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. पुढचा बॉल धनंजय दळवी. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट करण्यात येते. एकेरी धाव आली आहे.
धाव फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने बांधल्या, त्या अर्थात 24 बांधल्या, 2 फलंदाज बाद, 38 चेंडूने 80ची गरज. जय सर, निलेश ढगे शेवटपर्यंत जर मैदानामध्ये जर खेळला तर हा सामना त्यांच्यासाठी काही नाहीयेत. निलेश ढगेवरती जबाबदारी असेल. मावळ तालुक्यातील रन मशीन म्हणून निलेश ढगेकडे पाहिलं जातं. आणि नुकतीच आपण पाहतोय स्वराज्य चषक पार पडलं, त्या स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक मिळवणारा खेळाडू आहे निलेश ढगे. आणि या सीझनमध्ये एक अप्रतिम कामगिरी करणारा आणि लागोपाठचे 2 सीझन जर पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीज किताब मिळवणारा मावळ प्रीमियर लीग मध्ये निलेश ढगेचं नाव घेतलं जाते. नाही, त्यालाही हा जो काय पुरस्कार आहे ना तो आभारी ठेवणं गरजेचं राहणार आहे. ते प्रदर्शन त्याला इथे साकारावं लागेल. गेले 2 पर्व तो विजेता राहिला आहे, मालिकाभराचा हकदार आहे आणि हे तख्त त्याला आभारीत राखणं गरजेचं आहे. यावेळेला डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला होता बॉल, यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावरती केवळ 24 बनल्यात. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी चांगल्या दर्जाची होती. एक षटकार चौकार आल्यानंतर जे धनंजयने कमबॅक केले, आयकॉनची विकेट घेतल्यानंतर संघ थोडासा काही अडचणीत येताना पाहायला भेटते. मात्र निलेश ढगे आणि त्याच्या जोडीला शंभू या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मावळ भूषण हा पुरस्कार देऊन आपण निलेश ढगेला सुद्धा सन्मानित करणार आहोत. इनसाइड आउट केला, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, निलेश ढगेला जीवदान. हे वरदान साबित होईल का? 4 धावेवरती तिसरा परिणाम रोहित शर्माचा झेल सोडला होता, त्याने 264 बनवल्या होत्या. इथे कॅच ड्रॉप झालाय, निलेश ढगेचा एक जीवदान मिळालं. एकेरी धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने 25 बनल्या, 2 फलंदाज बाद, 36 चेंडू आणि 79ची गरज. 12.50च्या सरासरीनं धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये बनवलं जाते. निलेश ढगेला जीवदान भेटते आणि त्या जीवदानाचा कशा प्रकारे तो फायदा उठवेल. याआधी आयकॉनला जीवदान भेटलं होतं. याआधीच्या डावामध्ये आपण पाहिलं संग्राम शिंदेला जीवदान भेटल्यानंतर त्यांनी अर्धशतकी खेळी पूर्ण केली होती. आता मात्र निलेश ढगे कशा प्रकारे कामगिरी मैदानामध्ये आपण करणार ते पाहणं महत्वाचं आहे. 4 षटक झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. याची दोन्ही संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. 36 चेंडूने आता मात्र 79ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. निलेश ढगे ज्याला जीवदान नुकतंच प्राप्त झालेलं पाहायला मिळालंय. खरं तर असा बॅटर आहे ना ज्याच्या नावावरती एक आख्यायिका लिहिली जाते. टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची नोंद नाही आहे, कारण असं आहे ना की त्याने स्वतःचा इतिहास बनवला आहे, स्वतःच्या नावाचा इतिहास बनवला आहे. आणि तो खेळाडू ज्याला जीवदान प्राप्त झालाय आता तो हानिकारक ठरू शकतो. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक इतिहास लिहिले गेले आहेत, ज्याचा आपण पाहिलं ना ज्या वेळेला कॅट सुटलाय ना तदनंतर झालाय. खरं तर ग्राहम गुडचा झेल 33 वरती किरण मोरेने सोडला होता, त्याने 333 धावा बनवल्या होत्या. मार्टिन गुप्टिलचा झेल 35 धावसंख्येवरती सोडला होता मार्लन सॅम्युएल्सने, त्याने 235 बनवल्या होत्या. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक इतिहास घडले गेले आहेत, ज्या वेळेला कॅच ड्रॉप झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला हाफ आर्म पुल केलाय, सिंगल मिळेल. एकेरी धावांची सांगड चांगली घातली जाते, परंतु मोठे फटके एकेरी दुहेरीला बायपास करण्यासाठी यायला हवेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दत्ता गाडीवरती विश्वास ठेवलाय. 26 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शंभू म्हातारे 1 चेंडू 1 आणि त्याच्या जोडीला निलेश ढगे 3 चेंडू आणि 2 धावींवरती बॅटिंग करताना पाहायला भेटते. सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय चांगलं कमबॅक आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ शिवनेरी हा संघ आपण पाहतोय कमबॅक करताना पाहायला भेटतोय. कमबॅक बेटर आणि सेटबॅक आपण म्हणतो, कमबॅक करणं गरजेचंच आहे आणि ते होत असताना पाहायला मिळालंय. दत्तात्रय गाडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाल्यात. याआधीच्या षटकामध्ये एक विकेटचा रकाना त्यांनी भरला होता, विकेट प्राप्त केली होती त्यांनी. एकंदरीत 14 धावा अद्याप खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये वर्चस्व राहिला असंच म्हणता येईल. विकेट प्राप्त झाल्यात. कोलातला बॉल लिडिंग एज, चेंडू उभा राहिला यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे, वेल जज कॅच, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का, फलंदाज बाद. थँक्यू. चांगला झेल मैदानामध्ये आकाश दाभाडेच्या माध्यमातून टिपला जातोय.
दत्ता गाडे आपण पाहतोय 40+ खेळाडू आहेत. आज या मैदानावरती चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला भेटते. पहिलं षटकही अप्रतिम टाकलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये केलं जाते. आकाश दाभाडेचं कौतुक करावं लागेल. चांगली झेल मैदानामध्ये याआधी आपण विनीत माळीचा झेल त्याने टिपला, त्यानंतर आपण पाहतोय शंभू मातेरेचा सुद्धा एक अप्रतिम झेल मैदानामध्ये तो टिपताना पाहायला भेटतो. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. हनुमान ठोंबरेवाडी संघासाठी सातत्यानं मावळ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप निर्माण करणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय पंकज देशमुख. पंकज देशमुख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु पूर्वार्धामध्ये संग्राम शिंदे ज्यांच्या बॅटमधून 23 चेंडू आणि 64 धावांची अफलातून इनिंग साकारण्यात आलेली पाहायला मिळाली होती. नागठाणे, पळूस, तालुका पळूस आणि जिल्हा सांगली या बहारदार खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु या उत्तरार्धामध्ये तो खेळ झालेला नाही. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू व्हेरिएशन चांगलं होतं, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा अस्त्र काढण्याचा प्रयत्न केला होता पंकज देशमुखने. डॉट बॉलची पसंती इथे येत असताना पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा थांबल्यात, धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. दत्ता चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची धाव इथून येत असताना जय सर, दत्ता गाडे आपण पाहतोय 40+ खेळाडू आहेत. देऊसाठी सातत्यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करत असतो आणि तशीच गोलंदाजी तो आज या मैदानावरती करताना पाहायला भेटतोय. नाही, अनुभवाची शिदोरी पाठीशी असल्यानंतर आपण अनेक वेळेला म्हणतो ना की चांगली गोलंदाज करतात. शॉर्ट रनअपने गोलंदाजी होते. यावेळेला रिदम पहा, यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग विथ द कार्पेट, चौकार. पंकज देशमुखच्या बॅटीतून अप्रतिम फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. स्वराज्य चषकामध्ये प्लेअर ऑफ द डे हा किताब मिळवणारा खेळाडू आहेत पंकज देशमुख आणि खरं तर सातत्यानं चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. एक चौकार आलाय, 2 चेंडू डॉट आल्यानंतर चौकार खेळताना पाहायला भेटतोय. दत्ता गाडीवरती आक्रमण चढवण्याचं काम तो मैदानामध्ये करतोय. मात्र दत्ता गाडीचं कौतुक मैदानामध्ये करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी जो मैदानामध्ये करताना पाहायला भेटतोय. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतायत. बॉल उजव्या सीच्या बाहेर ठेवण्याचे प्रयत्न त्यांचे राहिलेत. दत्ता उजव्या सीच्या बाहेर गॅप शोधलाय. जणू काय मैदानाच्या आतमध्ये पंकज येत असताना गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोड करून आलाय आणि त्याने 2 बॉलवरती 2 चौकार लगातारचे ठोकलेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पंकज देशमुखच्या बॅटीतून 2 लागोपाठचे चौकार येताना पाहायला भेटत आहे. चांगली बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. शिवनेरी स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधात प्रतापगड वॉरियर्स या 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय. प्रतापगड वॉरियर्स संघामध्ये जर पाहिलं गेलं तर आणि मुन्ना पिंपळे बाद झाल्यानंतर मैदानामध्ये निलेश ढगे आणि तिच्या जोडीला पंकज देशमुख चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला भेटत आहे. लोड फुलटोच होता, ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एका दिवसामध्ये जर का एखादा फलंदाज 180-190 धावा बनवू शकतो पंकज देशमुख, तर त्याला जास्तीचं काही मला वाटत नाही आव्हानं आहेत. धावफलकावरती 36 बनल्या, 3 फलंदाज बाद, 12ची धावगती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36ला 3 येणारे 30 बॉल आणि 68ची गरज. तीस चेंडू आणि अजूनही आपण पाहिलं ना तर विजयासाठी 68ची आवश्यकता राहिली आहे. ऋषी सर ज्या रीतीने खेळ चालू आहे, हे दोन्ही खेळाडू चांगले मातब्बर आहेत. अनेक मैदानं गाजवलेली आहेत. एक प्रतियश प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा खेळाडू निलेश ढगे मैदानावरती आहे. धावा बनतील यात ती मात्र शंका नाही आहे. 12ची धावगती काय वाईट नाही आहे. 12 चेंडूमध्ये जिथे 18 बॉलमध्ये 36 बनलेले आहेत. जय सर, आपण पहिलेही म्हटले निलेश ढगे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामन्याचं समीकरण काही बदलू शकतं. निलेश ढगे मध्ये क्षमता आहेत आणि तिच्या जोडीला पंकज देशमुख हाही खेळाडू मावळ तालुक्यातील ताकदवर खेळाडू आहे. दोन्ही तुल्यबळ आणि ताकदवान खेळाडूंची मैदानाच्या आतमधील या लढती तुम्ही पाहत आहात. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. अजूनही येणारे 30 चेंडू आणि 68 धावसंख्येची आवश्यकता. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है.
खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. चढ उतार क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. या सामन्यामध्ये तितकेचे चढ उतार पाहायला मिळालेले नाही आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शॉर्ट थर्ड मॅन थर्ड इयर सर्कलमध्ये आहे. सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार दाखल झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. स्वरंजन गायकवाड आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. मावळ तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग चांगली करतो, गोलंदाजी चांगली करतो आणि फिरकीचा जादूगर म्हणून स्वरंजन गायकवाडला आपण पाहतोय. आज या मैदानावरती मातीची विकेट आहेत आणि मातीच्या विकेटमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल समोर निलेश आपण पाहायला भेटलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सॉफ्ट डिसमिसल. महत्वाचा बॅटर संघाचा तारणहार. गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. या DRS ची मागणी करण्यात आली आहे. स्वरंजन गायकवाड या गोलंदाजाची शैलीची शहानिशा इथे करण्यात येणार आहे. खरं तर एक सॉफ्ट डिसमिसल होता. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला होता निलेश जगेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि लिलया झेल टिपण्यात आलाय. इथे जर का गोलंदाजाची शैली जर अपवादात्मक नसेल तर महत्वाचा फलंदाज बाद होऊ शकतो. जय सर, काल आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये सुद्धा एका गोलंदाजावरती खरं तर आक्षेप घेतला होता आणि तो गोलंदाज त्या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन केलेला आहे. आता मात्र कशा प्रकारे निर्णय येईल तेही पाहणं महत्त्वाचं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटसाठी सातत्यानं मार्गदर्शन केलं असे सन्माननीय प्रशांत भाऊ माळसकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भाऊंचं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं मनापासून स्वागत करतो. भाऊंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतो आहे. एका बाजूला अजयजी आवळे सर आणि त्याच वेळेला अंकुशजी दाभाडे सर यांना तुम्ही पाहत आहात. निर्णय काय येतोय प्रलंबित आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन पंच अमर साठे सर आणि त्यांच्या साथीला संजय भालेराव सर यांना तुम्ही पाहत आहात. खरं तर नामवंत पंचांची यादी आज मात्र पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद. जय सर, मोठा धक्का आपल्याला पाहायला भेटतो. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तोच खेळाडू स्वरांजन आपण पाहते बाद करताना पाहायला भेटलाय. निलेश ढगेच्या रूपानं संघाला चौथा धक्का बसताना पाहायला भेटतोय. मावळ आयकॉन सुद्धा बाद होताना पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहतोय. शिवनेरी स्ट्रायकरचा संघ मैदानामध्ये करताना पाहायला भेटलाय. स्वरांजन गायकवाड मावळ आयकॉनची विकेट घेतली आहे. चांगलं कमबॅक मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी स्वरांजन गायकवाड आला आणि त्यानंतर त्याने विकेट्स मिळवली. कर्णधाराच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. ऋषी सर, मला तर आता असं म्हणावं असं वाटतंय ना की बॅटर जणू काय निघतायत आणि जाता जाता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक गाणं सर्वाधिक चर्चेचा विषय राहिलाय. मी निघालो तुम्ही येता ना. असंच जाता जाता म्हणतात की काय 37ला 4 बाद झाल्यात. ही पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही या सामन्याला विजयासाठी आवश्यकता राहिली आहे. ती येणारे चेंडूत 28 आणि 67ची गरज. सामना दूर चाललाय. दोन्ही बॅटर मातब्बर होते. चांगली बॅटिंग चालू होती. परंतु आपण म्हणतो ना की काहीतरी शुभ चालू असतं, त्याचा अशुभा पाठलाग नेहमी करत असतो. अशुभने पाठलाग केला. विकेट प्राप्त झाली. फलंदाज बाद झालाय निलेश जगे. न्यू बॅटर अक्षय भेगडे मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. निलेश ढगे मोठा फलंदाज बाद होतोय. स्वरांजनने चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. 104 धावींचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये प्रतापगड वॉरियर्स हा संघ अडचणीत येताना पाहायला भेटतोय आणि शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघानं पूर्णपणे या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करताना पाहायला भेटते. विकेट मिळवल्याच स्वरांजनला गायकवाडला विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो अक्षयला तो खेळ साकारावा लागणार आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कोलातला बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या बरोबरीने धाव फलकावरती 38ला 4 आहेत. 27 चेंडू आणि 66ची गरज. 27 चेंडू 66ची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय या चौथ्या षटकातील. गोलंदाजांनी त्रेधा तिरपीट उडवली. फलंदाजांची विकेट प्राप्त केल्यात. बॅकफुटला आला. ऑन साईडला पुल केलाय. पॉवरफुल नाही आहे. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धाव संख्येला मेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद.
थँक्यू डुबे. धन्यवाद. चला आम्ही दुसऱ्या सामन्याची या ठिकाणी नाणेफेक संपन्न करतो. दोन्ही कॅप्टन्सचा विनंती असेल आपण लगेच या टॉस या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. दोन्ही टीम्स टू कॅप्टन्स ओ टू यू. प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय. विनंती असेल दोन्ही टीमला की आपले कॅप्टन लगेच या ठिकाणी पाठवून द्या. टॉस संपन्न केला जाईल. तर टॉस करण्यासाठी प्रशांत दादा महाळस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी खऱ्यात आणि मावळच्या क्रिकेटसाठी भरपूर मेहनत परिश्रम केलेले आहेत. प्रशांतजी महाळस्कर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील या. चला दोन्ही टीम्स विनंती असणार आपण या. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे विनंती असणार आहे लवकर या टीम. चांगली गोलंदाजी स्वरंजन गायकवाडची आपल्याला पाहायला भेटते. चौथ्या षटकामध्ये पंकज देशमुखही बाद होताना पाहायला भेटतोय. तर नवीन बॅटर मैदानाचा ताबा घेतोय मंगेश ठोसर. कशा प्रकारे मैदानामध्ये कामगिरी केली जाते. 26 चेंडू आणि जिथे मात्र 66ची गरज होती. पहिला बॉल इथे DRS ची मागणी करण्यात आली आहे. काय चाणक्य नीती दाखवली. यष्टीरक्षकाची चुणूक पहा. आकाश होता त्या ठिकाणी, ज्याने फलंदाजी झक्कास केली तो आकाश यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. अगदी शिताफीनं बॉलला त्याने पकडलं, यष्टांवरती नेलंय आणि कदाचित इथे आल्या पावली माघारी परतावं लागतंय की काय. प्रथम दर्शनी आकाशची बॉडी लँग्वेज जर का ऋषी सर आपण पाहिली ना तर तो पॉझिटिव्ह आहे. डिसिजन पेंडिंग आहेत. जयेश सर आकाश दाभाडे मावळ तालुक्यातील एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे आणि एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून 2 झेल आपण पाहिलेत. अप्रतिम झेल, एक विनीत माळीचा टिपला त्यानं, एक शंभू मातेरेचा टिपला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलंय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये यष्टीरक्षण करताना पाहायला भेटतोय आकाश दाभाडे. डिसिजन पेंडिंग आहे. विनंती असणार आहे शेवटचा बुकर असेल सिंहगड लायन्स आणि हरिश्चंद्रगड हिरोज. अजूनही कॅप्टन आलेले नाहीये. विनंती असणार आहे अजूनही कॅप्टन आलेले नाही. टीम काय करा, एक टीमचे कॅप्टन येत आहेत. सिंहगड लायन्स गणेश विदाटे कॅप्टन आम्हाला पाहायला मिळत आहेत. सातत्याने ज्यांनी देखील क्रिकेटची नितांत आवड प्रेम जोपासलाय. चला ना टीम. नॉट आउट. नॉट आउट निर्णय आपल्याला येताना पाहायला भेटतो. चांगला चेंडू मैदानामध्ये स्वरांजन गायकवाडचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला जयेश सर पाहायला भेटलाय. फ्लाईट दिली होती बॉलला वळवण्यामध्ये यशस्वी राहिला. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेग 30 सर्कलमध्ये आहे. जजमेंट चांगला आहे. कॅच ऑफ झेल झालेला नाही आहे इथे निर्णय आपण पाहिला ना तर या आधीच्या बॉलवरती जिथे मात्र डॉट बॉल आला. पुढच्याच बॉलवरती लिडिंग एज घेतली आहे. 24 चेंडूचा खेळ शेष राहिला. 65 धावसंख्येची गरज आहे. या आपण टॉसकडे बघतोय. टॉसची प्रक्रिया पार पाडली जाईल आणि जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किरणजी येवले सर यांचा आवाज आपण ऐकूयात. अगदी आपण पाहिले गेले तर आज मावळ प्रीमियर लीगचा दुसरा दिवस, दुसरा सामना आपण एका बाजूने संपन्न करणार आहोत. परंतु त्याआधी त्या मॅचचा टॉस होणं देखील गरजेचं आहे. टॉस करण्यासाठी इकडनं कॅप्टन गणेश विदाडे आहेत. इकडनं कॅप्टन आपण पाहतोय उपस्थित आहेत अमोज जाधव चिंचोली गावचं असणार आहे. हे देखील एक आक्रमक बॅटर्स आहेत. तर अनिकेत भाऊंना विनंती असेल. अनिकेत भाऊ तुम्ही देखील या. तुमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. खऱ्या अर्थानं मावळ प्रीमियर लीग या पर्वामध्ये आपण पाहतोय 2026 या वर्षामध्ये 21 ते 26 तारखेपासून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रत्येक टीमला फ्रूट बास्केट देखील देणार आहोत. तर टॉस या ठिकाणी करतोय आपण. तर कॉल कोण करतील? कॉल कोण करतील? हेड आणि टेल. सिंहगड लॉन्स टीम इथे कॉल करतील. हेड इज कॉल. टॉस ऑन द बॉस. तर आपण पाहतोय टॉस जिंकलाय सिंहगड लॉन्स टीमनं. प्रथमतः डिसिजन काय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ पाहिला गेले तर आज तगडा ताकदवान आहे. वासिक शेख आयकॉन खेळण्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु इतकं सुंदर आयोजन नियोजन होत असताना मावळ प्रीमियर लीग 2026 बद्दल काय बोलाल? नक्कीच एक मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा आणि मावळ क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी स्पर्धा आहे. आणि या वर्षीच्या पर्वामध्ये आज आपली टीम आपल्याला पाहायला मिळते. एका किटमध्ये संघ मालक देखील पाहायला मिळत आहेत. आज आपल्या टीममध्ये कसे आणि काय स्ट्रॅटर्जी असेल? निश्चितच समोरचा संघ देखील तगडा ताकदवान आहे. त्यामुळे त्यांना जेवढ्या कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करू.
मावळ प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये खेळत असताना हे आयोजन नियोजन पाहून कसं वाटतंय? आयोजन नियोजन अतिशय सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील कॅप्टन. तर दुसऱ्या कॅप्टनकडे आम्ही जातोय. कॅप्टन, प्रथमतः टॉस आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं गेले तर बॅटिंग करायच्या साधारण जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करत असताना आता कितपत धाव्यांचं टार्गेट द्याल? प्रथमतः मी अध्यक्ष मनोज दाभाडे, प्रवीण शिंदे, दिनेश माळपटे आणि बाळा मानकरचा आभार मानतो ते की मी यावेळेस टाईम दिला नाही काही थोडा, त्याच्याबद्दल दिलगिरी पहिली व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. तर बोलायचं झालं तर पुढची टीम जबरदस्त आहे. टीम जबरदस्त आहे, त्याच्यापेक्षा टीम बनवणारा पण लय डेंजर आहे. त्याच्यामुळं आम्ही कमीत कमी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही बोलतायच अगदी पाहिले गेले तर टीम बनवणारे म्हणजे सूत्रधार असा असतो की पडद्यामागचा कलाकार वेगळाच, त्याप्रमाणेच आपण पाहतोय टीम ओनर आहेत. तर मी एक दोन शब्द तुम्हाला विचारेल, एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतोय पाहतोय, तर काय आणि कशी स्ट्रॅटर्जी आपल्या संघाबद्दल असेल? काय स्ट्रॅटर्जी वगैरे काय नाही, खेळायचं फक्त आता, बाकी काय नाही. म्हणजे नक्कीच एखादा टप्प्यात जर आला तर कार्यक्रम केल्याशिवाय त्याला सोडणारच नाहीये. तर खूप साऱ्या शुभेच्छा राहतील दोन्ही कॅप्टनना. तर आपण प्रशांत भाऊंच्या उपस्थितीमध्ये आणि अनिकेत दादांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय राहुल भाऊ ताकबाते यांच्या माध्यमातून फ्रूट बास्केट अनिकेत दादांच्या वतीनं गणेश भाऊ विदाटे यांना आपण एक सुपूर्द करतोय आणि एक तिकडे आपण कॅप्टन अमोल जाधव यांच्याकडे राहुल भाऊ ताकबाते यांच्या माध्यमातून लाभलेले फ्रूट बास्केट देतोय. मनापासून धन्यवाद. तुम्ही पाहतायत मावळ प्रीमियर लीग 2026 हे पर्व क्रिकलाईव्ह.इन च्या माध्यमातून, जिकडे कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळतोय. मावळचे एक गोड समालोचक ऋषी पडवळ सर आहेत आणि आमचे गोपी सर आहेत. पुन्हा एकदा जोडले जाऊ कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. नो बॉल आपण पाहतोय, नो बॉल मैदानामध्ये थर्ड अंपायरने घोषित केलाय. चाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पाचव्या षटकाला मार्गस्थ होते आणि पहिला चेंडू जर पाहिला गेला तर नो बॉल मैदानामध्ये घोषित केला जातोय. फ्रीजचा चेंडू असेल आणि फ्रीजच्या चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी मैदानामध्ये केली जाईल तेही पाहणं महत्वाचं आहे. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक स्वरांजन गायकवाड चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबललाही तितकंसं चांगलं प्राधान्य देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चुकीचं झालं. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदण करत चौकार. चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. स्वरांजन गायकवाड त्या ठिकाणी होता आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येताना पाहायला भेटतोय. चांगला फटका मैदानामध्ये अक्षय बेगडेच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहिलं गेला तर मावळचा फिरकीचा जादूगर जो मैदानामध्ये पाहायला भेटतोय. चांगला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू मैदानामध्ये अक्षय बेगडेसाठी चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटते. गोलंदाजी ट्रॅकवरती सातत्यानं माळीनगर संघासाठी सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळणारा गोलंदाज देहू परिसरातील असणारा श्रेयश आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता, स्विचिसचा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू मैदानामध्ये आला नाहीयेत. चांगला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल स्वरूपाचा, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलक स्थिर आहेत. धावफलकावरती जर पाहिलं गेलं 5 गडी बाद 45 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. काल आपण पाहिलं महाराष्ट्रातील नामवंत समालोचक चंदू शेट्टी सरांचा आवाज ऐकला आणि या ठिकाणी आपण पाहतोय लेग बिफोरची शिकार मैदानामध्ये अक्षयच्या रूपानं संघाला बसतोय. 5वा धक्का, 6वा धक्का, फलंदाज बाद. थँक्यू. विकेटची पडझड, थँक्यू डीजे. विकेटची पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. अक्षय देखील महत्वाचा बॅटर बाद होत असताना पाहायला मिळतो आहे.
समीकरणं बदलत चालले आहेत. आता हे आव्हान जे आहे ना, दिल्ली आणि देहरादून सारखं लांब बनत चाललंय. धावा आलेल्या नाही आहेत, विकेटची पडझड होत चालली आहे. फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करतायत. येणारे चेंडू केवळ 19 आहेत आणि 59ची गरज आहे. सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आल्यानंतर फिरकीचा जादूगार चांगली गोलंदाजी करत असताना श्रेयसला आपण पाहतोय. टप्पा चांगला आहे त्याच्याकडे, फिंगर रोल करतो, बाहेर बॉल काढतो, क्रीजचा वापर करतो. हा एक स्नॉटर होता जो पायावरती टाकला, टो क्रशर, आणि लेग बिफोर स्वरूपामध्ये विकेट मिळवली. नवीन फलंदाज राजेश मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. श्रेयस फिरकीचा जादूगर आपण पाहते. पुन्हा एकदा पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय, मात्र डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. षटक संपले. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावफलकावरती जर पाहिलं गेलं 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. समीकरण जर पाहिलं गेलं शेवटचे 18 चेंडू आणि 59 धावेंची गरज मैदानामध्ये पूर्ण करायची आहे. जयेश सर, आपण काल दिवसभरमध्ये पाहिलं महाराष्ट्रातील आमचे नामवंत समालोचक चंदू शेट्टी सरांचा आवाज ऐकला. आज सन्माननीय जयेशजी भोसले सर आहेत. सर, तुम्ही अनेक ठिकाणी प्रीमियर लीग करता, मावळ प्रीमियर लीग बद्दल आपण काय म्हणसान? मावळ प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर एक गोष्ट वाखाणण्याजोगी इथली पाहायला मिळाली. प्रथम तर इंडियन जे ऑल इंडिया आयकॉनचा तडका देण्यात आलाय. एखादी प्रीमियर लीग स्पर्धा जर मोठी बनवायची आहे त्याच्यासाठी सर्वाधिक महत्वाची गोष्ट राहते आयकॉन खेळाडूंना संधी देणं. मावळातली ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. प्रशस्ताचं क्रीडांगण आहे, भव्य दिव्य व्यासपीठ पाहायला मिळतं आणि ऑल इज वेल असं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे. सामना बनेल यात ती मात्र शंका नाही आहे. बॅटिंग पावले इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे, जिथे येणारे चेंडू शेष राहिले 18 मध्ये 59ची गरज. प्रतापगड वॉरियर्स हा टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. स्वरांजन गायकवाड पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला पाचारण केले गेले. 6वं षटक वैयक्तिक, 2रं षटकामध्ये त्याला पाचारण केले गेले. स्पर्धेचं 7वं पर्व आहेत आणि 7वं पर्व सर, प्रत्येक पर्व आपण वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करत असतो आणि प्रत्येक पर्वामध्ये मातीच्या विकेटवरती ही स्पर्धा संपन्न केली जात असते. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक प्रणव चेंडूवरती येण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातो. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल बॅट्समनला आणि एका धावेनं धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोर राजेश पवार याही खेळाडूमध्ये क्षमता आहेत, मात्र समोर फिरकीचा जादूगर स्वरांजन गायकवाड मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी स्वरांजन गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर होता, उसळी घेणारा बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी. यासाठी आपण म्हणतो ना की व्हेरिएशन व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी तो गोलंदाजी करतोय. बॅकअप द लेन टाकला, यादीचा बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला होता. डॉट बॉल येत आहेत, ही बाब जमेशी आहे. मातीच्या विकेटवरती अशी गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचे आहेत आणि तीच गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आला नाहीयेत. चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळला जातोय स्वरांजन गायकवाडच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये केली जाते. 15 चेंडू आणि 58ची गरज आहे. ब्लाइंड स्पॉट वरती गोलंदाजी करण्यात येत आहे. फलंदाजाची दुखती रोख पकडली आहे. राजेश पवार 3 बॉल 0 नॉट आउट. यावेळचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये झेप घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज बाद 46 या धावसंख्येवरती. चांगला झेल मैदानामध्ये टिपला जातोय. प्रशांतच्या कौतुक करावं लागेल. या डावातील 2रा झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. जय सर, निलेश ढगे बाद झाल्यानंतर आपण पाहतोय संघ पूर्णपणे अडचणीत येताना पाहायला भेटलाय. मावळ प्रीमियर लीगच्या लागोपाठच्या 2 सीझनमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा निलेश ढगे आहेत आणि निलेश ढगे बाद झाल्यानंतर संघ आपण पाहतोय विनीत माळी बाद झाला, मुन्ना बाद झाला, निलेश बाद झाला. पूर्णपणे संघ अडचणीत येताना पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मनोज मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत आडाव त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करताना पाहायला भेटतोय. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 46 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना शेवटचे 14 चेंडू आणि 58 धावेंची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती कर्णधार आला, त्याच्या गोलंदाजीची धार आपण पाहत आहोत. 4 मुंड्या चित केले प्रतिस्पर्ध्याला. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. 13 चेंडू आणि जिथे विजयासाठी 58ची गरज आहे. आता षटकार चौकारच मैदानामध्ये खेळावा लागेल. चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळला जातोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचं काम मैदानामध्ये जर कोण करतोय तर तो स्वरांजन गायकवाड. पुन्हा एकदा स्टोअरबन चेंडू होता. चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येताना पाहायला भेटत आहे, मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडूने शर्यत जिंकलीत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय दर्जेदार चौकार.
थँक्यू. 12 चेंडू आणि 54ची आवश्यकता आहे. प्रतापगड वॉरियर्स संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. सातारा जिल्हा, महाबळेश्वर तालुका आणि उंच अशा ठिकाणी असणारा प्रतापगड, या प्रतापगडाची गाथा तुम्ही ऐकली, इतिहास जर का वाचला तर आवर्जून या गोष्टीमध्ये एक गोष्ट आवर्जून नमूद केली जाते, जिथे आपण अफजल खानाचा वध, आणि त्यासाठी जर का प्रतापगड प्रसिद्ध आहे. परंतु त्याच वेळेला इतिहासाची साक्ष देणारा या प्रतापगडाची जर का गाथा तुम्हाला गायची आहे तर मैदानावरती तो परफॉर्मन्स करावा लागेल. 12 बॉल 54 धावा ही बाब अशक्य प्राय आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण खराब होतंय, एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होतीये, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगला गोलंदाजी मैदानामध्ये श्रेयसच्या माध्यमातून केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचं काम तो मैदानामध्ये करताना पाहायला भेटतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आकाश दाभाडे यांचे वडील आणि मनोज दाभाडे फटका फसलाय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रो मध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. मात्र एक सिंगल जी मैदानामध्ये पूर्ण केली जाते. यानंतरची होणारी मॅच तितक्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटणार आहेत. सिंहगड लायन्स त्यांच्या विरुद्धामध्ये हरिश्चंद्र हिरोज, या 2 संघांमध्ये यानंतरची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहेत. एका बाजूनं राजू पेरुमल आणि ओपन आयकॉन राकेश कहर आहेत, दुसऱ्या बाजूनं मावळ आयकॉन भारत कदम आणि ओपन आयकॉन वासिक शेख आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला भेटणार आहेत. चांगली गोलंदाजी, फिरकीची जादूगार मैदानामध्ये आपण पाहतोय. सातत्याने देऊसाठी चांगलं क्रिकेट या गोलंदाजाने खेळले. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये तो करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय प्रणव बेगडे. क्षेत्ररक्षण खराब होतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय बाहुबली ब्रँडेड चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं बाळासाहेबजी दाभाडे, आकाश दाभाडे यांचे वडील, मनोज दाभाडे यांचे चुलते यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 7 गडी बाद 57 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पुन्हा एकदा चूक केली जाते आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकारा पाठोपाठ षटकार. थँक्यू. मनोज ठाकूर याच्या बॅटमधून इनसाइड आउट केला होता, बॅकलेफ्टला वरती केलं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला शेषच्या अगेन्स्ट. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, हा फास्टर वन टाकला होता. शेषकडे खरं तर कमालीची प्रतिभा आहे, युवा आहे, प्रतिभावान पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी चांगली केली आहे त्याने. दुसरा षटक आता तो 19ला 1. फ्लाइट देण्याचा प्रयत्न यावेळेला लपेटला. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा लांबलचक फटका. फलंदाज जिथे मनोज ठाकूरच्या बॅटमधून षटकार. श्रेयसमध्ये आपण पाहतोय सर, इन आउट करण्याची क्षमता आहे. वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले जात आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी केली जाते. षटक संपलंय आपण पाहतोय मैदानामध्ये. 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 गडी बाद 69 धावा ज्या धावफलकावरती नोंदवला जात आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण जर पाहिलं गेलं तर 35 धावा जे विजयाचं समीकरण मैदानामध्ये पूर्ण करायचंय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघ जर पाहिला गेला तर मॅचवरती मजबूत पकड निर्माण करताना पाहायला भेटतोय. यानंतरची मॅच महत्त्वाची असणार, तेही पाहणं महत्त्वाचं आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात हनुमान क्रीडा संघ माळीनगर, सिंहगड लायन्स हा संघ यानंतर आपण पाहणार आहोत. त्यानंतर माजी सरपंच दिनेश भाऊ बोडगे, उद्योजक महेंद्रदादा झेंडे अर्थात नॉटी बॉय चिंचोली, हरिश्चंद्र हिरोज हा संघ आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय. हॅलो चेक. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सहआयोजक सतीश भाऊ सातकर यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 बॉल आणि 35ची गरज. आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साईडला केलाय. बॅटिंग चांगली केली होती जिथे मात्र संग्राम शिंदेने आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून 64 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. सांगलीचा ब्रँड आणि सांगलीची रण मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पळूस तालुक्याला बिलॉंग करणारा आणि या नागाठाणे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज आपल्या नावाची छाप सोडतोय. नुकतीच आपण पाहिली ना तर जिथे मात्र त्याने नवी मुंबईमध्ये येऊन देखील हिंदू हृदय सम्राट चषक गाजवलेलं पाहायला मिळालं होतं. घणसोलीचं मैदान, सातत्याने चांगलं क्रिकेट तिथे त्याने केलं होतं. कोपर गिरण्याच्या भूमिपुत्र मैदानावरती
सिंगल आली, चौथीची गरज. बॅटिंगमध्ये धमाल केली आहे, गोलंदाजीमध्ये कमाल करेल का तेही पाहणं महत्त्वाचं आहे. संग्राम शिंदे आयकॉन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रणव भेगडे चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केलाय आणि धावफलकावरती 71 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या नोंदवल्या जात आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करण्याचं काम शिवनेरी स्ट्रायकर्स संघाने केले. बॅटिंग झकास केली आहे, गोलंदाजी सुद्धा झकास केली आहे मैदानामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्सच्या संघानं. समोर फटका मैदानामध्ये खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय हसते हसते कडज्या रस्ते, पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. थँक्यू. औपचारिकता बाकी आहे, केवळ 29ची गरज आहे. 3 चेंडू आणि 29 धावा. बॅकलिफ्टला इथे मात्र कट केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने येतोय चेंडूवरती. आपला 1000 दबाबीपणा चांगल्या रीतीने बाउंड्री लाईन वरती दाखवलाय. एकेरी धाव येते संघासाठी, विजयासाठी 28ची गरज. 21 धाव संख्येवरती मनोज ठाकूर नॉट आउट बॅटिंग करत आहेत. मंगेश यांना आपण पाहिलं तर 10 बॉल 12 त्यांच्या बॅटमधून आलेलं पाहायला मिळाल्यात. विजयासाठी येणारे आता 2 बॉल आणि 28ची गरज. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. लोअर फुल टॉस स्वरूपात चेंडू पंचांकडे अपील केली आहेत आणि पंचांनी कळवले लेग बिफोरची शिकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. धक्का क्रमांक 8वा जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. टाइम संपला आहे तर एक खेळाडू आपल्याला तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 8वा फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद होताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. शेवटचं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय, मैदानामध्ये निर्णायक षटक मैदानामध्ये टाकलं जाते आणि चांगली गोलंदाजी करण्याचं काम मैदानामध्ये आपण पाहतोय संग्राम शिंदेच्या माध्यमातून केलं जाते. केवळ 1 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. डीजे रोहित आपल्यासोबत आहेत. श्री भैरवनाथ उद्योग समूह, त्याच वेळेला विजय साबळे स्कोरिंग अपडेट करत असताना संपूर्ण हे धाव शेवटचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. हर्षद बांगर न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. 8 गडी बाद 71 धावा मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी नसेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलंय आणि धावफलकावरती 80 धावा धावफलकावरती असताना संघ जर पाहायला गेला तर 23 धावेंना त्या ठिकाणी शिवनेरी स्ट्रायकर्स संघानं विजयी सलामी मैदानामध्ये दिली आहे. चांगली कामगिरी तो मैदानामध्ये आपल्याला करताना पाहायला भेटते. यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला भेटणार. एका बाजूनं सिंहगड लायन्स त्यांच्या विरोधामध्ये हरिश्चंद्रगड, या 2 संघांमध्ये यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला भेटणार आहेत. टॉस आपण पाहिला, टॉस संपन्न केला. सिंहगड लायन्स संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानामध्ये घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जातंय मैदानामध्ये. हरिश्चंद्रगड हिरोज या संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. शिवनेरी स्ट्रायकर्स संघानं आजच्या दिवसामध्ये विजयी सलामी प्राप्त केली आहे. स्वरांजन गायकवाड, संग्राम शिंदे या आयकॉनने चांगली कामगिरी मैदानामध्ये केली आहे. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रतापगड वॉरियर्स संघाने पराभूत पत्करला आहे. मात्र पुढील सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल तेही पाहणं महत्त्वाचं आहे. चला यानंतर आपण विनंती करतो की सिंहगड लायन्स संघाला विनंती आहे आपण आपलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये लावून घ्या आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं गेलं तर हरिश्चंद्रगड हिरोज आपले सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये तयार ठेवायचे. यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि यानंतर आपल्याशी जोडले जातील मावळ तालुक्यातील असणारे आमचे सहकारी समालोचक अमोलजी कोंडबर सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संग्राम शिंदेला देण्यात येईल, ज्याच्या बॅटमधून 23 चेंडू आणि 64 धावांची खेळी. एक अद्भुत आविष्कार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्याच मॅच मध्ये कोराने धावा गोळा करणारा ऑल इंडियन आयकॉन खेळाडू या आपण संग्रामला इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच. प्लस त्याने गोलंदाजी देखील केली. 1 षटक 1 फलंदाज देखील बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. संग्राम ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच.
चला संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. टॉस जिंकलेला आहे तो अर्थात सिंहगड लायन्स टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला त्वरित मैदानावरती दाखल व्हा आणि हरिश्चंद्रगड हिरोज चला बॅटिंग लाईनअप मैदानाच्या आतमध्ये होतात. प्लेअर ऑफ द मॅच आपण संग्राम शिंदेला देतोय आणि संग्राम शिंदे देखील दाखल झालाय. संग्राम या प्लेअर ऑफ द मॅच आयकॉन खेळाडू. ठीक, या ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. सो हॅलो नमस्कार सर्वांना. मावळ प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहेत आणि या मावळ प्रीमियर लीग पहिल्या मॅचचा आज दुसरा दिवस आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय सांगली परिसरातील एक स्फोटक घातक खेळाडू आहे ज्याचं नाव आपण पाहतोय. गोलंदाजांचे करून टाकले त्याने वांदे, त्याचं नाव संग्राम शिंदे. संग्राम या मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही सतीश भाऊंना करतो विनंती. निलेश भाऊ आपण देखील या. तदनंतर बाळासाहेबजी दाभाडे आपण देखील या. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण त्यांना सुपूर्द करतोय. ज्या ज्या अतिथी मान्यवरांचा नामोल्लेख आम्ही केलेला आहे. निलेश दादा तुम्ही देखील या. विनंती असणार आहे वरिष्ठ अतिथी मान्यवर आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी एक मावळ तालुका असोसिएशन असणारा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारा एक जॅकेट, त्यानंतर एक कॅप, एक सामनावीराची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे संग्राम शिंदे यांना. चला टीम थोडंसं काही करा. एक स्लीव्ह देखील आहेत. चांगला खेळ आज आयकॉनचा आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे जर मॅन ऑफ द मॅच तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न ठेवला. सांगली परिसरातून आलोय आणि आज मला त्या संघासाठी खेळायचंय आणि दाखवलंय शिवने स्ट्रायकर्स टीम मधील संग्राम शिंदे यांनी त्यांचा खेळ. आमचे पविदादा संघमालक आहे आणि संघमालक थोडेसे खुश दिसत आहे सकाळच्या सत्रामध्ये. आता थोडीशी विचार त्यांच्याबद्दल देखील होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. मॅन ऑफ द मॅच किताब आपण या ठिकाणी देतोय संग्राम शिंदे यांना. तर खूप साऱ्या शुभेच्छा राहतील संग्रामला. परंतु आता संग्राम या प्रथमतः वेल प्लेड, खूप सारा सुंदर खेळ राहिला, प्रेक्षकांची मन जिंकली. काय सांगाल, इथपर्यंत आला, इतकं मोठं व्यासपीठ पाहायला मिळालं, इतकं सुंदर मैदान. मावळ प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल? मावळ प्रीमियर लीग अतिशय उत्कृष्ट स्पर्धा असते कायम आणि मी बघत आलो ही स्पर्धा इथं पुण्यामध्ये. दुसरं म्हणजे पहिल्यांदा प्रथमतः आयोजन नियोजन बनायला गेलं तर एक नंबर नियोजन आहे, कारण की फुल ग्राउंड आहे, प्लस माती विकेट हे एक दोन्ही बॅट्समनसाठी पण आणि बॉलरसाठी पण उपयुक्त राहते. आणि मी माझ्या टीमचे शिवनेर स्ट्रायकर्सचे खूप आभारी आहे की मला ॲज अ आयकॉन म्हणून या टुर्नामेंटसाठी त्यांनी बोलवलं. खरंच मी म्हणजे कसं आहे, या टुर्नामेंटसाठी बरेच प्लेयर आहेत की ते म्हणतात की आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची आहे. एवढंच सुंदर नियोजन असते टुर्नामेंट. आज संघ मालकाने जो काही विश्वास दाखवला, जो काही आज तुमच्यावरती ट्रस्ट ठेवला, त्या विश्वासाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? नक्कीच त्यांनी विश्वास ठेवला, त्याच्यामुळे मी माझा खेळ करता आला मला आणि टुर्नामेंटसाठी अतिशय म्हणजे गेम करता आला म्हणा किंवा रन्स माझ्या बॅटवरनं करता आले. कॉन्फिडन्स दिल्यामुळेच मी खेळू शकलो. खूप सारे शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही पाहतायत क्रिकलाईव्ह.inच्या माध्यमातून मावळ तालुक्याची एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जिचं मावळ प्रीमियर लीग 2026 मॅच सुरू होतीये आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये ऐकायला भेटतोय आपल्याला ज्यांचा आवाज गोपी सर आणि दुसऱ्या बाजूला या मावळ तालुक्यातील याच तालुक्यातील असणारे आमचे गोडसाधी समालोचक अमोलजी कोंडबोळ सर, या तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. हरिश्चंद्रगड हिरो संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कमध्ये पहिला षटक घेऊन गुजरातचा अहमदाबादचा गोलंदाज अर्थात रॉकी बाय राकेश कहर गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिला षटक आयकॉन खेळाडू तो नॉन स्ट्रायकर एंडला, जिथे मात्र वासिक शेखला तुम्ही पाहताय पुण्याच्या कॅम्पचा खेळाडू जो आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. तर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल भरत कदम स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला